ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात। आशिष शेलार यांनी असं म्हणत संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय। बाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी राऊतांचा इलाज करावा। वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्यांची मंतरलेली शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि यावर आता आशिष शेलार यांनी पलटवार केलेला आहे। ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात असं म्हणत शेलार यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलेला आहे। इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे, तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही। बीजेपीच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहे वर्षा बंगल्यावर। हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत। मला वाटतं ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं। तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय आहे याची एकदा स्पष्टता येऊ दे। अशा पद्धतीची बेजबाबदार विधानं करणं एका कुठल्याही पक्षाच्या नेत्याने हे योग्य नाही। जनतेमध्ये भ्रम पसरवणं हे त्यातूनही चूक आहे, एवढंच मी म्हणेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।